नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये नयनतारा साहेबाच्या घरी येते आणि साहेबाच्या घरी मात्र आता ऋषी असतो। हे नयनताराला माहिती नसतं। ऋषी तेथे बसलेला असतो तेव्हा नयनतारा साहेबाला विचारते, आता आपण रोज ऑफिसमध्ये भेटतो पण एकदा सुद्धा तुम्हाला सांगावंसं वाटलं नाही की ऋषी तुमच्या घरी राहतो। तेव्हा आता साहेब म्हणतो की नाही हो मॅडम, तसं नाही, परंतु मला म्हणजे वेळच आली नाही तसं काही सांगण्याची। हे बघा मॅडम, मला थोडंसं काम आहे, ते काम मी करतो। ते बघून आता साहेबा ऋषीकडे बघत असतो आणि जरा बाहेर निघून जातो, कारण नयनताराला काय उत्तर द्यायचं हे काही कळत नसतं। त्यानंतर आता नयनतारा ऋषीकडे पाहत असते। ऋषी काही बोलत नसतो तर नयनतारा म्हणते की ऋषी, तुला आज हे वाटत असेल की आई इथे बोलायला कशी आली असेल। ज्या दिवशी घर सोडून गेलास त्या दिवशी जितका राग माझ्या मनामध्ये होता आणि कदाचित आज सुद्धा तितकाच राग आहे असलं तरी सुद्धा एक आई म्हणून मला कायम तुझी काळजी वाटत राहील आणि राहिलेली आहे सुद्धा। त्या दिवशी तू कमळीत आणि माझ्यात तिची निवड केली आणि खरं तर त्या दिवशीच मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली। आणि जर तुला असं वाटत असेल लग्नासारखी गोष्ट खूप सोपी आहे, एका आई करता मात्र आपल्या मुलाचं लग्न ही एक खूप मोठी गोष्ट आहे। एका आईला कायम हेच वाटतं की तिच्या मुलाचं लग्न त्याला शोभेल असं मुलीशी व्हावं, त्याला योग्य असा जोडीदार मिळावा, ते पण त्याच्या बरोबरीचा, आणि तेच मला आज सुद्धा वाटतं। त्यानंतर आता इकडे कमळी ऋषी सरांना फोन करत असते पण ऋषी फोन उचलत नाही, कारण तो नयनताराच्या समोर बसलेला आहे। तेव्हा आता कमळीला टेन्शन येतं। कमळी म्हणते की काय झालं, ऋषी सर का फोन उचलत नसतील, तर आता काय करावं सुचेनासं झालेलं आहे। आई जिवंत आहे कोणाला कळायला नको, आणि त्यात म्हणजे खोटं बोलण्यासाठी सुद्धा माझा जीव तुटतो, काय करावं तेच आता, म्हणून कमळीला खूप टेन्शन येतं। नयनतारा म्हणते की हे बघ, तेव्हा सुद्धा मला ही गोष्ट पटली नव्हती आणि आज सुद्धा ही गोष्ट नाही पटत। हे बघ, हे जरी असं असलं तरी सुद्धा तुझं सुख आहे ते माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे। शेवटी नयनताराला कामिनीचं बोलणं आठवतं, कारण तू त्याच्याशी गोड बोल, त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न कर, पण काही कर परंतु त्याला मात्र घरी घेऊन येण्याचा प्रयत्न कर, असं काहीतरी कर। पण आता कामिनीचं बोलणं तिला आठवतं आणि तसंच ती आता ऋषीची वागवण्याचं ठरवते, कारण ऋषीशी गोड बोलून त्याला शेवटी तिला घरी घेऊन जायचं असतं। यासाठी आता हे नयनताराचं नाटक सुरू आहे। नयनतारा लगेच ऋषीला म्हणते की आज मात्र मी तुला येथे घरी परत चल असं सांगायला आलेले आहे। असं म्हणत असताना हे सुद्धा तितकंच खरं आहे। पुन्हा नयनताराला मात्र आता हे कामिनीचंच बोलणं आठवतं। आता मात्र तू तिच्याशी फिरतो, तिच्याबरोबर राहतो, पण काही दिवसानंतर जर तो त्या मुलीला लग्न करून घरी घेऊन आला तर मात्र तू काय करणार आहेस। आणि आता नयनतारा म्हणते की तुझ्यात आणि कमळीमध्ये जे काही आहे ते मला मान्य आहे, म्हणजे शेवटी आता नयनतारेने ते दोघांचं मान्य केलेलं असतं मुद्दाम ऋषीला घरी घेऊन जाण्यासाठी, कारण कामिनीने आता हे सगळं तिच्या डोक्यात भरवलेलं आहे आणि तसं मात्र तिला कामिनीचं बोलणं आठवत आहे आणि तसं मात्र ती आता त्याचा ऋषी बरोबर चर्चा करत आहे। पण एकदा की तू ऋषीला घरी घेऊन गेली तर त्या दोघांना तुला आपोआप वेगळं करता येईल, म्हणून हे सगळं काही आता मनात कामिनीचं बोलणं आठवून ती ऋषीला म्हणते की मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे। हे बघ, हे सर्व मी का करते असा प्रश्न तुला पडला असेल। सतीशला जो काही हार्ट अटॅक आला तो माझ्यामुळे आलेला आहे, म्हणजे नयनतारा स्वतःमुळे असं म्हणते। ऋषी आपल्या दोघांच्या भांडणामुळे आलेला आहे। हे बघ, सतीचं सगळं काही सुख, सगळा आनंद ऋषी तुझ्यामध्ये आहे। मी फक्त तुला रिक्वेस्ट करू शकते, आजपर्यंत तू सगळा निर्णय आहे तर तो तुझ्या मनाने घेतलेला आहे, त्यामुळे आता सुद्धा तुला जे काही वाटत आहे ते तू करू शकतो एकतर तुझ्या मनाने। त्यामुळे मी तुला सांगते की सतीश करता की होईना तू घरी परत ये। तेव्हा आता ऋषी आता विचार करत असतो। नयनतारा रडत असते, तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं, तेव्हा नयनतारा खूपच रडत असते। ऋषी आता तिच्याकडे बघत असतो, त्याला आईची काळजी वाटते। त्यानंतर आता इकडे सगळ्या जणी विद्यार्थिनी प्रिन्सिपल सरांकडे येतात आणि मॅडम सुद्धा। प्रिन्सिपल सर विचारतात की काय झालं। मॅडम म्हणतात की सर मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे। तेव्हा मात्र मॅडम सरांना थोडंसं बाजूला नेतात आणि सरांना आता काहीतरी सांगत असतात। तेव्हा कमळी, निंगी यांना तर आता धाकधुकच जीव होत असतो। अनिका आणि तिच्या मैत्रिणी तोंड पाडून तिथे बसलेले आहेत। आता मॅडमचं सगळं काही बोलणं ऐकल्यानंतर प्रिन्सिपल सर म्हणतात, थांबा तुम्ही 2 मिनिट, अनिकाचा काहीतरी गैरसमज झालेला होता, हॉस्टेलमध्ये कोणीही नाही असं आता प्रिन्सिपल सर म्हणत आहे। तेव्हा कुठे आता कमळी आणि निंगी यांचा अगदी जीव जो काही टांगणीला लागलेला असतो तर तो यात दीर्घ श्वास सोडतात आणि शांत होतात। तेव्हा अनिका म्हणते की सर मला अजून सुद्धा तेच वाटतं, ह्या गावछापने कुणाला तरी येथे लपवलेला आहे, स्पेशली म्हणजे ऋषीला, आणि आता मात्र ऋषीच्या सोबत राहत आहे, हे खोटं बोलत आहे। तेव्हा मात्र आता ज्या कमळीच्या मैत्रिणी आहेत त्या मात्र अनिकावर जोरजोराने हसतात
अनिका रागाने त्यांच्याकडे पाहते. तेवढ्यात अनिकाच्या मोबाईलवर एक कॉल येतो. ते हॅलो हॅलो म्हणत असते पण तिकडून काही तिला आवाज येत नसतो. तेवढ्यात तिच्या मैत्रिणी तिला काहीतरी बोलायला जातात पण अनिका रागाने त्यांना धसफूस करते आणि बाजूला फोनवर बोलायला निघून जाते. तिच्या आता चमचा तिच्या मागे जातात. तेव्हा निंगी आता प्रिन्सिपल सरांना विचारते की सर आता आम्ही येऊ का. तेव्हा आता प्रिन्सिपल सर म्हणतात की एक मिनिट, मला सगळं कळालेलं आहे कारण कमळीने मात्र आपल्या हॉस्टेलमध्ये एका बाईला आणून ठेवलेलं आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र निंगी आणि कमळीला धक्काच बसतो. मॅडम म्हणतात की हो सर, मी त्या बाईला पाहिलं असं म्हणतात. तेव्हा मात्र आता जेव्हा त्या मॅडमने सरू काकीला बघितलेलं असतं आणि सरू काकी तिला बघून खूप घाबरतात. तेव्हा ज्या मैत्रिणी तिच्या मागे आलेल्या आहेत तेव्हा त्या मॅडम मुद्दाम आता त्या मैत्रिणीला म्हणतात की तुम्हाला बघायचं ना, येथे कोणीच नाही. मग आता तुम्ही अनिकाला जाऊन सांगा येथे कोणी नाही, आपण सगळीकडे शोधलं. अनिका समोर मात्र आम्ही गप्प राहिलो. अनिका होती म्हणून काहीच बोललो नाही कारण तिने केवढा तमाशा केला असता आपल्याला तर माहितीच आहे. त्यानंतर कामिनी मॅडम सुद्धा इकडे आल्या असत्या. अर्थात म्हणजे कमळी तुझे काही वागली त्याला क्षमा नाही कारण नियम हे सगळ्यांना सारखेच असतात. तेव्हा आता कमळी आणि निंगी यांना आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता कमळी सरांची माफी मागते, सॉरी म्हणते की हो सर, मी एका बाईला हॉस्टेलच्या रूम मध्ये ठेवलं खरं, त्या माझ्या ओळखीच्या काकी आहेत. त्यांची येथे राहण्याची मुंबईमध्ये सोय नव्हती म्हणून पावसा पाण्याचे दिवस आहेत, त्यांना कुठे ठेवायचं म्हणून त्यांना मी येथे ठेवलं आणि त्या आजारी सुद्धा आहे. मी फक्त त्यांना काळजीपोटी ठेवलं असं काही नाही आणि खरंच त्यामागे माझा वाईट हेतू कोणताही नव्हता. प्रिन्सिपल सर हे सर्व ऐकून घेतल्यानंतर म्हणतात की पण कमळी खरंच तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. ऍटलिस्ट म्हणजे अगं तू मला कळवायला हवं होतं, आपण त्यावर काहीतरी विचार केला असता. पण कमळीच्या मनात आता धाकधूक जीव असतो. कसं सांगणार, कारण आईच्या मागे एकतर अगोदरच तिला मारायला गुंड लागलेले आहेत आणि ती जिवंत आहे कुणाला कळायला नको म्हणून तिने कुणालाच सांगितलेलं नसतं. प्रिन्सिपल सर म्हणतात की आपण काहीतरी तोडगा काढला असता. तेव्हा आता कमळी म्हणते की हो सर, मी तुम्हाला आणि अन्नपूर्णा मॅडमला सांगणारच होतो. हे बघा सर, फार उशीर झाला म्हणून मी तुम्हाला नाही सांगू शकलो. हे बघा सर, माझं चुकलं असेल तर मी स्वतःहून आता हॉस्टेल सोडायला तयार आहे. जाताना मी त्या काकींना सुद्धा माझ्या सोबतच घेऊन जाईल. तेव्हा आता कमळीच्या मैत्रिणींना मात्र हे नको असतं. कमळी त्यांना तेथेच राहायला हवी असते. तेव्हा आता प्रिन्सिपल सर म्हणतात की तसाही तुझ्याकडे पर्याय तर नाहीच. हे बघ कमळी, तू इथे राहू शकते पण त्या बाई येथे नाही राहू शकत. तेव्हा कमळी म्हणते की सर, त्या काकींचे माझ्यावर खूप उपकार आहेत, त्यांना एकटीला नाही सोडू शकत, त्यामुळे मी सुद्धा त्यांच्या सोबतच जातो. तेव्हा निंगी लगेच म्हणते की तू इथे नाही राहणार, मग मी इथे राहून काय करू, मी सुद्धा तुझ्या सोबतच येते. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही निर्णय घेतलेला आहे तर मी सुद्धा काय बोलणार. एक काम करा, तुम्ही अनिका येण्याच्या अगोदर इकडून निघा. त्यानंतर आता कामिनीचा फोन असतो. अनिका फोनवर बोलत असते की हॅलो ग्रॅनी आजी. तर अनिका आता म्हणजे अगदी रडतच बोलत असते, तिच्या जीवावर आल्यासारखं. पण कामिनी हसतच विचारते की काय झालं अनिका, अगं सापडलं का ऋषी तिकडे हॉस्टेलला. अनिका म्हणते की काही उपयोग नाही झाला, सगळं वेस्ट गेलं. तेव्हा कामिनी म्हणते की पण माझा टाइम वेस्ट नाही गेला, मी तिकडे अशी आग लावून आलेली आहे आणि जर सगळ्या गोष्टी मात्र माझ्या मनाप्रमाणे नाही घडल्या आणि बघ काय होतं ते. तेव्हा आता लगेच अनिका म्हणते की ते ऋषी जरी नसला तरी सुद्धा मी तुला 100% सांगते कोणीतरी दुसरं इथे राहत आहे, ते पण कमळीच्या सोबत. मला खरंच हे असं वाटतं, मी कधी ना कधी मात्र ते शोधून काढेलच. मला असं वाटतं की तू लवकरात लवकर इकडे यावं, लवकर ये इकडे. तेव्हा आता कामिनी म्हणते की ठीक आहे आलेच आणि फोन ठेवते. तोपर्यंत अनिका तिकडेच यायला निघलेली असते. तर कमळी निंगी आता सरो काकीला बाहेर घेऊन येतात आणि प्रिन्सिपल सरांना आणि मॅडमला म्हणतात की थँक्यू, येतो आता आम्ही. तेवढ्यात मात्र आता कमळी ही सरो काकीला घेऊन निंगी आणि सगळ्या काही मैत्रिणी तिथून पुढे निघून जातात. अनिका आता मागून येते आणि त्या घोळक्यातून सगळ्या मुलींना म्हणते की सरका बाजूला आणि कुठे गेली ती गावछाप असं तोऱ्यातच विचारते. तेव्हा आता प्रिन्सिपल सर म्हणतात, प्रिन्सिपल सर आता अनिकाशी खोटं बोलतात आणि म्हणतात की हे बघ आता तिने इथे कोणाला तरी लपून ठेवलं होतं असं तुझं म्हणणं आहे ना, म्हणून मी तिला रेस्टिगेट केलं. ऐकून तर अनिकाला फारच आनंद होतो. अनिका म्हणते की हॉट रिअली, आणि ही तर खूपच ग्रेट न्यूज आहे, परंतु मला स्वतः तिला असं ट्रिक करायचं होतं, ते मला नाही करता आलं म्हणून तिला फारच आनंद होत असतो. त्यानंतर इकडे साहेबाला तर फारच आनंद होतो. तो ऋषीला म्हणतो की अरे हे काय घडतंय, म्हणजे नयनतारा मॅडमने तुला स्वतः घरी बोलावलेलं आहे. ऋषी म्हणतो की अरे मला कळतं, पण आई इतक्या लवकर मात्र कन्व्हिन्स होईल हे मला नाही पटत, नक्की काहीतरी असेल. त्यावरती आता साहेब म्हणतो की अरे पण मॅडमने तुला स्वतः बोलवलेलं आहे, याचा तू विचार कर. शेवटी एक आई आहे, एका आईचं आपल्या मुलावर प्रेम तर असतंच, मग आता आईचं मन शेवटी बदलणारच. आईला वाटलं असेल की आपल्या मुलाचं त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न व्हावं, इतकं सिंपल आहे. किंवा आता ऋषी मात्र आपला मोबाईल पाहतो आणि बंड्याचे खूप काही मिस कॉल आलेले असतात. मग आता इतके मिस कॉल बंड्याचे का आले असतील म्हणून तो आता फोन चेक करतोय. तर ऋषी आता म्हणत असतो, साहेब म्हणत असतो की अरे मी काय म्हणतो याकडे लक्ष दे ना. तर आता ऋषी म्हणतो की बंड्याची इतकी मिस कॉल का आले असतील, म्हणून तो बंड्याला
पुन्हा कॉल करतो पण बंड्याचा फोन लागत नसतो. ऋषी म्हणतो की काय झालं असेल, याचा फोन का लागत नसेल. सायबा म्हणतो की अरे ते सोड, पण मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. ऋषी म्हणतो की नाही, मी आता अगोदर हॉस्टेलला जातो, आपण या विषयावर नंतर बोलूयात. सायबा म्हणतो की अरे ऋषी सायबा शेवटी वैतागतो. ऋषी निघून गेलेला असतो आणि ह्या पोराचं काय करायचं असं स्वतःला म्हणतो. त्यानंतर आता ऋषी घरी येणार आहे म्हणून आता इकडे नयनताराने आणि राधिकाने खूप मस्त तयारी केलेली असते. ऋषीची आवडती खीर वगैरे बनवलेली असते. नयनतारा विचारते की अगं राधिका तयारी झाली ना, ऋषीची आवडती खीर बनवली ना. राधिका खूपच एक्सायटेड असते आणि म्हणते की हो हे बघा बनवलेली आहे आई, परंतु रोहितचा मात्र खूपच जळफाट होत असतो कारण ऋषी घरी येणार आहे हे त्याला काही पटत नसतं. आणि राधिका म्हणते की आई मी आज इतकी खुश आहे, मला आता ऋषी परत घरी येणार आहे हे खरंच बघून आता इतकं छान वाटतं, काय सांगू आई तुम्हाला, सगळं मस्त होणार आहे म्हणून राधिका इतकी खुश असते. सतीश सुद्धा खूपच खुश असतो. पण आता रोहित म्हणतो की आई तो ऋषीला परत येथे आणून खूप मोठी चूक करत आहे. आता मात्र तो पुन्हा येथे येऊन माझ्यासाठी अडथळा होणार आहे तर म्हणून आता रोहित खूपच रागाने बघत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता दरवाजाची बेल वाजते आणि दरवाजाची बेल वाजल्यानंतर मात्र आता लगेच राधिका खुशच म्हणते की बहुतेक तो आलेला आहे, सगळ्यांना फारच आनंद होतो. तेव्हा लगेच नयनतारा म्हणते की हो ना, मी आरतीचं ताट घेऊन येते. आणि आता मात्र लगेच घाईने सगळेजणी दरवाजात येत असतात. त्यानंतर इकडे जेव्हा आता ऋषी हॉस्टेलला आलेला आहे आणि कमळीला तो विचारत असतो तर कमळीच्या मैत्रिणी सांगतात की सर कमळी कधीच निघून गेलेली आहे. तेव्हा ऋषी विचारतो की निघून गेली म्हणजे, तर त्या मैत्रिणी म्हणतात की ज्या काकूला तिने येथे आणून ठेवलं होतं मात्र सगळ्यांना समजलं म्हणून तिला हॉस्टेलवरून काढूनच टाकणार होते, पण कमळी अगोदरच त्या काकूंना घेऊन निघून गेली. तेव्हा आता ऋषी विचारतो की ती कुठे गेलेली आहे, काही माहिती आहे का तुला. तेव्हा आता त्या मैत्रिणी म्हणतात की नाही सर ते नाही माहिती. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ठीक आहे थँक्यू. तो बंड्याला परत फोन करतो आणि विचारतो की बंड्या अरे तू कुठे आहेस आणि कमळी कुठे आहे. तर बंड्या म्हणतो की कमळी हॉस्टेलच्या मागच्या साईडला सरू काकीला घेऊन आलेली आहे. ऋषी सर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर इकडे या. तर ऋषी म्हणतो की बरं ठीक आहे मी पोहोचतो. आणि ऋषी लगेच आता तिकडे येऊन पोहोचतो. त्यानंतर आता इकडे कमळी ऋषीला म्हणत असते की हे बघा मी आईला घेऊन आता गावाकडे जातो आणि तेथे गेल्यानंतर आईला नक्की तिकडे काहीतरी आठवेल. तेव्हा आता बंड्या म्हणतो की अगं पण कमळी तू तिकडे कुठे राहणार आहे, कसं जाणार आहे, जे राहतं घर होतं ते सुद्धा सावकाराने काढून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत आपण त्याला पैसे देत नाही तोपर्यंत तो आपल्याला घराकडे फिरकून सुद्धा नाही देणार, तू गावामध्ये जाऊन राहणार कुठे असं विचारतो. तेव्हा हे ऐकून आता ऋषी म्हणतो की एक मिनिट कमळी ह्या सगळ्यामध्ये तुझ्या शिक्षणाचं काय, ते शिक्षण कोण पूर्ण करणार, काही कुठेही जायचं नाही, आपण इथेच काहीतरी सोल्युशन काढू. तेवढा गौरी मात्र बाजूला बसलेली असते काहीतरी खात असते. तर सायबा म्हणतो की हे बघा नाही, सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन केला पण कुठे सोय होईल असं काही वाटतच नाही. तेव्हा आता कमळी म्हणते की मी काय म्हणतो की 2-3 दिवसाचा प्रश्न आहे, आपण एखादी खोली बघूयात. असाच विचार माझ्या मनात आला, मग तेथे मात्र आईला ठेवता येईल. मग निंगी म्हणते की अगं पण कमळे खोलीचं भाडं कोण देईल. तर ऋषी म्हणतो की त्याचं टेन्शन घेऊ नका. सायबा म्हणतो की हो पैशाचं काही टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळं काही मॅनेज करतो. पण कमळी म्हणते की नाही मी तुमच्याकडून पैसे नाही घेऊ शकत, माझ्या डोक्यामध्ये असा प्रश्न आहे, म्हणजे असा विचार आहे एखादी नोकरी शोधायची. तेवढ्यात मात्र आता कामिनीची गाडी तेथे थांबलेली असते आणि सरूचं लक्ष जातं. सरू मात्र आता ते कामिनीला पाहते आणि तेव्हा तिला सर्व काही आठवतं. सरू काकी खूपच घाबरते आणि लगेच आता धावतच कमळीच्या जवळ येते आणि ती मला मारेल, माझ्या कमळीला मारेल असं म्हणून आता ती इतकी घाबरलेली असते. कमळी धावतच सरू काकीजवळ येते आणि काय झालं कोण मारेल असं म्हणते. कामिनीची गाडी मात्र तेथून आता निघून गेलेली असते कारण जेव्हा तिने काच खाली केली तेव्हा आता गौरी काकीने ह्या कामिनीला पाहिलेलं असतं. कमळी आता शांत करते की हे बघा काकी अहो कोणीच नाही, ते मी आहे ना तुमच्या सोबत, मी सगळेजण तुमच्या सोबत आहोत, मला कोणीच काही करणार नाही, शांत व्हा बरं तुम्ही. गौरीला खूप घाम आलेला असतो. गौरी आपल्या पदराने घाम पुसत असते आणि खूप घाबरलेली आहे. कमळी तिला शांत करत असते. आता सायबा ऋषी हे सगळेजण पाहत असतात, त्यांना वाईट वाटतं. सायबा म्हणतो की बघा ना काय अवस्था झालेली आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की ऋषी सर मी आईला घेऊन देवळात जातो, आजची तर रात्र आहे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की देवळात, कमळी काही कसं बोलतेस तू, वेडी आहेस का. तेव्हा आता ऋषी असं म्हटल्यानंतर कमळी म्हणते की सर एका रात्रीचा प्रश्न आहे, उद्या खोली बघणारच आहोत. आणि तेवढ्यात ऋषीला फोन येतो आणि नयनताराचा फोन असतो. तर ऋषी म्हणतो की बोल ना आई. तर नयनतारा म्हणते की ऋषी तू येतोय ना, आम्ही आतुरतेने तुझी वाट बघतोय, बाय सी यू. परंतु ऋषी काही बोललेला नसतो. तो आता सरू काकीकडे बघतो आणि फोन ठेवतो. त्यानंतर अनिका घरी येते. रागिणीला सांगते की मॉम एक गोष्ट फारच चांगली झाली कारण ती आता गावछाप आहे, त्या हॉस्टेलमधून आता तिला काढून टाकलेलं आहे, ती निघून गेली. पण
पण मला मात्र स्वतः तिला काढून टाकायचं होतं. तो चान्स मात्र माझा मिस झालेला आहे. रागिनी म्हणते की अगं शेवटी तुझ्या मनासारखं झालं, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? शेवटी ती तर गेली. त्यावरती अनिका म्हणते की पण एक गोष्ट क्लिअर आहे, ती कमळी खरंच किती चालाक आहे. तेव्हा रागिनी म्हणते की अगं ते सगळं काही सोडून दे, तिचा विचार करू नको, मस्त ज्यूस पी. अनिका म्हणते की मला तिचा इतका राग येतो, मला तिला मात्र हॉस्टेलमधून नाही तर आता पुऱ्या मुंबईमधून बाहेर काढायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते की अगं तिला मुंबईमधून असं किक केलं जाईल, परंतु तिच्या घरातील लोक तिची इतकी आठवण काढत नसेल इतकी तू तिचे दररोज नाव घेते, त्यामुळे आता तरी प्लीज तू गप्प राहा. म्हणजे कमळीने एका बाईला हॉस्टेलमध्ये लपवलं, मग ऋषीला यातलं काहीच माहिती नसेल का? ते तर आता एकमेकांना भेटत असतील, मग हे सर्व कसं शक्य आहे? लगेच या सगळ्याचा विचार करून रागिनी अनिकाला म्हणते की तुला कळतं का, त्या कमळीचं आणि ऋषीचं काही सुरू तर नसेल ना? तेवढ्यात अनिका मात्र तिच्यावर ओरडते, मॉम तुला काही कळतं की नाही? आता कुठे मी शांत झाले आणि पुन्हा तू असं काहीतरी फालतू बोलून शेवटी मला चिडवलं. तुला खरंच नाही बघवलं, तुला मला त्रास द्यायचा होता. कुणाचं कनेक्शन कुणाशी जोडते? त्यावरती आता रागिनी म्हणते की मी कुणाचं कनेक्शन नाही जोडत, जे सत्य आहे, जे दिसत आहे तेच बोलते. अनिका म्हणते की सत्य आणि फत्य जे काही आहे ती ग्रॅनेटजी बघून घे, जे काही आहे ना ते दोघांचं ती एंड करणार आहे, पण तू असं बोलू नको. फक्त युजलेस आहे तू, फक्त असं काहीतरी बोलते आणि मला त्रास देते. इडियट कुठली, तुला कळत सुद्धा नाही की मला त्रास कशाने होतो. तेव्हा रागिनीला राग येतो. रागिनी म्हणते की अशी एक थोबाडी ठेवून देईल, शांत बस. मूर्ख कुठली, ज्यूस पी गप्पपणे. अनिका रागाने तिच्या हातात ज्यूसचा ग्लास देते आणि तूच पी असं म्हणते. स्वतः इथून निघून जा असे बोलत ती बाहेर निघून जाते. तेव्हा रागिनी म्हणते की ही का गेली असेल, हिला तर मी समजत होते, म्हणून तिला आता टेन्शन येतं. त्यानंतर इकडे ऋषीचं स्वागत करण्यासाठी नयनतारेने सगळी तयारी केलेली असते. तेव्हा मात्र आता ऋषी दारात येतो. तेव्हा आता नयनतारा त्याच्या अंगावर फुलं टाकायला गेलेली असते. त्याचं औक्षण करण्यासाठी ताट सुद्धा तिच्या हातात आहे. ती ऋषीच्या समोर येते. ऋषी म्हणतो की आई, तो बाजूला होतो तर कमळी त्याच्या मागे असते, तिच्या हातामध्ये तिची पेटी वगैरे असते. त्यानंतर मात्र निंगी ही सरोज काकीला सुद्धा पुढे समोर घेऊन येते. तेव्हा नयनतारा ह्या सगळ्यांना पाहते आणि सरोजला बघून मात्र आता जेव्हा ऋषी सरोज काकींना गोळी लागलेली आहे आणि सरोज काकीला कोणीतरी गोळी मारली, ते दरीत पडलेले आहे, हे जेव्हा ते सांगितलेला जो क्षण आहे तो नयनताराला आता आठवतो. नयनतारा त्यांच्याकडे रागाने पाहत असते. तेव्हा शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.